भगवान विष्णूचा नरसिंह अवतार हा त्यांच्या प्रमुख 10 अवतारापैकी चौथा अवतार आणि अत्यंत प्रभावी अवतार मानला जातो। हा अवतार फक्त एका राक्षसाचा म्हणजेच हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठीच नव्हता, तर तो भक्ताचे रक्षण, अहंकाराचा नाश आणि चराचरातील सर्वव्यापी ईश्वराची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी होता। श्रीमद भागवत पुराणानुसार या नरसिंह अवताराची कथा अगदी सखोलपणे आपण आज वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग कथेला सुरुवात करूया। धर्मराजाने महर्षी नारदजींना विनंती केली की मला भक्त प्रल्हादाची विस्ताराने कथा सांगावी, आणि धर्मराजाच्या विनंतीला मान देऊन महर्षी नारदजींनी जी कथा त्यांना सांगितली तीच कथा आज आपण वर्णन करणार आहोत। हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे दोघे सख्खे भाऊ होते। त्यांच्या आईचे नाव होते दिती। भगवान विष्णूच्या वराह अवताराकडून हिरण्याक्ष याचा वध झाला होता। आपल्या भावाचा वध भगवान विष्णूकडून झाला ही बातमी जेव्हा हिरण्यकशिपूला कळाली तेव्हा तो रागाने लाल लाल झाला। त्यांनी आपल्या राज्यात विष्णूच्या नावावर बंदीच घालून टाकली। हिरण्यकशिपू ज्ञानी होता, पण त्याला ज्ञानाचा खूप अहंकार होता। त्याच्या रागीट स्वभावामुळे त्याचा विवेक काम करत नसे। आपल्या भावाच्या मरणाचा बदला मी नक्की घेईन असं त्यांनी आपल्या आईला म्हणजे दितीला वचन देऊन टाकला। कितीही 1000 वर्ष तपस्या मला जरी करावी लागली तरी चालेल, पण तपश्चर्या करून अमरत्व वरदान प्राप्त करून घेईन आणि भगवान विष्णूशी युद्ध करेन आणि लगेच मंदराचल पर्वतावर तपस्या करण्यास निघून गेला। हिरण्यकशिपू तपश्चर्येला बसला ही बातमी सर्व देवतांना समजली। सर्व देवतांनी बृहस्पतींना विनंती केली की तुम्ही हिरण्यकशिपूची तपश्चर्या भंग करा। सर्व देवताच्या विनंतीला मान देऊन बृहस्पतीने पोपटाचे रूप घेतले आणि ज्या झाडाखाली हिरण्यकशिपू बसला होता त्या झाडावर जाऊन तो पोपट बसला आणि सतत नारायण 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 असा तो पोपट आवाज करू लागला। हिरण्यकशिपू डोळे बंद करून नामचिंतन सुरू करणार तेवढ्यात पोपट नारायण 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 असा आवाज करू लागला। असे अनेक वेळा झाले। हिरण्यकशिपूने पोपटाला हटवण्याचा प्रयत्न केला, पण तो पोपट थोड्या वेळासाठी उडून जायचं आणि जसं हिरण्यकशिपू नामस्मरण सुरू करणार तेवढ्यात नारायण 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 असा आवाज करायचं। चक्क संध्याकाळ झाली, पण पोपट काय जाईना। हिरण्यकशिपूची तपस्या भंग झाली। तो म्हणाला आजचा दिवस आपल्याला शुभ नाही असं समजून हिरण्यकशिपू आपल्या घरी परतला। तो मनाशी म्हणाला विष्णूशी युद्ध करण्यासाठी तर मी तपस्या करतोय आणि हा पोपट त्या विष्णूचेच नाव माझ्या समोर घेतोय असं मनामध्ये गुणगुणत राहिला। जेव्हा हिरण्यकशिपू घरी परतला तेव्हा त्याच्या पत्नीला म्हणजेच कयाधूला खूप आश्चर्य वाटले। माझे पतिराज कसे काय घरी परत आले? पण तो खूप रागीट होता म्हणून कयाधूने काही प्रश्न विचारलाच नाही। कयाधूने युक्ती केली। स्वयंपाकघरातील सर्व नोकरदारांना सुट्टी देऊन टाकली। त्याने स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून मी त्यांचे मन जिंकेन, नंतर त्यांना प्रश्न विचारेन असं ठरवलं। अहो, पतीचं मन जाणून घ्यायचं असेल तर कयाधूकडून शिकावं। हिरण्यकशिपू खूप अभिमानी होता, परंतु कयाधूने त्याची सेवा करून त्याची अनेक प्रकारे प्रशंसा करू लागली। अहो, राजा भोजने एकदा कालिदासला प्रश्न विचारला होता की साखरापेक्षा जगात कोणती गोष्ट गोड आहे? कालिदास बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध आहे। त्यांनी सांगितलं साखरेपेक्षा जगामध्ये प्रशंसा गोड आहे। प्रत्येकाला त्याची खरी किंवा खोटी प्रशंसा खूप आवडते। सेवा करत कयाधू म्हणाली अहो, इंद्रचंद्रादी सर्व देव आपल्याला पाहून थरथर कापतात। तुम्ही खूप ज्ञानी आहात, तुम्ही जितेंद्रिय आहात। तुमच्यासारखा शूर ना कधी झाला ना भविष्यात होईल। मी किती भाग्यशाली आहे ना, तुमच्यासारखा पती मला जीवनामध्ये मिळाला। मला माहिती आहे की तुम्ही ठरवलेले काम पूर्ण केल्याशिवाय कधीच परत येत नाही, पण वनामध्ये जाऊन नक्की आज काय विपरीत घडलं हो, तुम्ही मला सांगाल का? कयाधी आपल्या प्रेमळ हाताने त्याला भरवत होती, त्याला खाऊ घालत होती आणि त्याच्या अंतःकरणाचा ठाव घेत होती। हिरण्यकशिपू आपली प्रशंसा ऐकून खूप प्रसन्न झाला। तो म्हणाला तसं पाहता मी ठरवलेलं काम पूर्ण करूनच येत असतो, पण आज थोडं अपशकून झालं आणि त्यात थोडी बाधा आली। कयाधूने परत विचारली कसली बाधा हो? हिरण्यकशिपू सांगू लागला हे प्रिये,
मी ज्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत होतो त्या झाडावर एक पोपट सतत नारायण 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 असंच आवाज करू लागला. कयाधूला मोठा आनंद झाला. ती म्हणाली, न कळत का होईना पण आपल्या पतीकडून आज भगवान विष्णूचे नामस्मरण केले गेले, नारायण नाम बोलले गेले. तिला माहिती होती की माझा पती राक्षस आहे, तो कधीही देवाचे नामस्मरण भजन करणार नाही. पण आज हा वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने का होईना पण ते नारायण नारायण बोलले. म्हणून तिने जेवण करताना अनेक वेळा तोच प्रश्न विचारू लागली, अहो पोपटाने काय बोललं. जेवण आटोपल्यानंतर रात्री झोपताना सुद्धा ती म्हणाली, तुम्ही जेवताना काय सांगत होता माझ्या ध्यानातच आले नाही. वनामध्ये तपश्चर्या करताना काय झाले सांगाल का हो. हिरण्यकशिपू म्हणाला, प्रिये, तिथे एक पोपट नारायण 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 असं सतत ओरडायला लागलं. त्यामुळे मला नामस्मरण करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी अडथळा निर्माण झाला, म्हणून मी परत आलो. कयाधू परत म्हणाली, पोपट काय बोललं. हिरण्यकशिपू म्हणाला, नारायण नारायण बोललं. कयाधूने या प्रसंगाचा खूप मोठा लाभ घेतला आणि एकूण 108 वेळा नारायण नाम हिरण्यकशिपूने म्हणून घेतलं. आणि त्यामुळेच कयाधू व हिरण्यकशिपू दोघेही नारायण नामाचे नामोच्चार सतत करत होती. म्हणून त्याच वेळी कयाधूच्या पोटी भक्त प्रल्हाद गर्भरूपाने पोटामध्ये स्थापित झाला. कयाधू गर्भवती झाली आणि हिरण्यकशिपू दुसऱ्या दिवशी उठून तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. तिथे त्यांनी जवळजवळ 36,000 वर्षे तपश्चर्या केली. अन्न आणि पाणी सुद्धा सोडलं. अहो एवढंच काय, त्याच्यावर मातीचा खूप मोठा ढीग तयार झाला. अहो नुसते तपश्चर्या करून माणसाचे कल्याण होत नाही. तपासाठीची भावना आणि तपासाठीचा हेतू शुद्ध असावा लागतो, तरच त्या तपश्चर्याने माणसाचं कल्याण होतो. नाहीतर तप योग साधना तुम्ही कितीही करा, जर तुमचा हेतू शुद्ध नसेल त्याच्यामध्ये तुमचं पतनच होत असतं. 36,000 वर्षानंतर हिरण्यकशिपूच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन ब्रह्माजी तिथे प्रकट झाले. त्यांनी त्या मातीच्या ढिगाऱ्यावर पाणी शिंपले. त्यातून हिरण्यकशिपू बाहेर पडला. ब्रह्माजी म्हणाले, माग काय पाहिजे ते वर माग, मी आज प्रसन्न झालोय. हिरण्यकशिपू म्हणाला, देवा मला तुम्ही अमर करा. ब्रह्माजी म्हणाले, अरे जो जन्माला आलेला आहे त्याचं मरण अटळ आहे, निश्चित आहे, तू दुसरं काहीतरी माग. हिरण्यकशिपूने युक्ती केली. तो म्हणाला, देवा तुम्ही मला असं वरदान द्या की मला दिवसाही मरण आलं नाही पाहिजे आणि मला रात्रीही मरण आलं नाही पाहिजे, किंवा मी मानवाकडूनही मेलो नाही पाहिजे किंवा मी दानवाकडूनही मेलो नाही पाहिजे, किंवा मला कोणी शस्त्रानेही मारू नाही शकेल किंवा मला कोणी अस्त्रानेही मारू नाही शकेल. 36,000 वर्षाची तपश्चर्या होती, म्हणून ब्रह्माजींनी त्यांना हे वरदान देऊन टाकलं. आता हिरण्यकशिपूला खूप आनंद झाला. त्याला वाटले मी अमर झालो. तिकडे कयाधूच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. तो दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. त्याचे नाव प्रल्हाद ठेवले. प्रल्हाद थोडा मोठा होताच त्याला हिरण्यकशिपूचे गुरु शुक्राचार्य आणि त्यांचे पुत्र षंडामर्क याला बोलावून घेतले. षंडामर्क प्रल्हादला राजनीती शिकवायचे, पण प्रल्हादचे मन मात्र विष्णू भक्तीमध्ये म्हणजेच नारायण नामामध्येच मग्न असायचे. एकदा हिरण्यकशिपूने आपल्या मुलाचे शिक्षण कसे चालले आहे हे जाणण्याच्या हेतूने भक्त प्रल्हादाला प्रेमाने जवळ घेतले व विचारू लागले, बाळा तू काय काय शिकलास मला सांगशील. भक्त प्रल्हाद म्हणाला, पिताजी विष्णू भक्तीचे 9 प्रकार आहेत. असं म्हणून 9विधा भक्तीचे सूत्रच त्यांनी सांगून टाकला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. पिताजी 9विधा भक्ती करणे हेच सर्वोत्तम अभ्यास आहे. मुलाचे हे वाक्य ऐकून हिरण्यकशिपू रागाने लाल लाल झाला. प्रल्हादाला सांगितले की असं जर तू करशील तर तुला भरपूर मार खावं लागेल. तरीही प्रल्हाद ऐकला नाही आणि आपली भक्ती त्यांनी सोडली नाही. आणि म्हणून हिरण्यकशिपूने अनेक नोकरांना पाठवून त्यांना भरपूर चेपले, मारले. त्याला
बंद अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले. त्याला जेवण पाणी सुद्धा दिले नाही. भक्त प्रल्हाद मात्र निर्भय होता. त्याला वाटले खूप छान झाले, इथे शांतीपूर्वक भजन करायला मिळाले. अहो, देहभान हरून नामस्मरण तो अंधाऱ्या खोलीत करू लागला. भगवान विष्णूला दया आली. विष्णूने लक्ष्मीला विनंती केली, माझ्या भक्ताला लवकरात लवकर प्रसाद पाठवून दे. लक्ष्मीने आपला पुत्र समजून प्रल्हादाची पूर्ण सोय केली. हिरण्यकशिपूच्या सेवकांना कळेना प्रल्हादाला कोण जेवण पाणी देते बंद खोलीमध्ये. त्यांनी हा प्रकार हिरण्यकशिपूला सांगितला. हिरण्यकशिपू स्वतः पाहतो तर भक्त प्रल्हाद प्रसाद खात होता. त्याने विचारले, बाळा, हे जेवण तुला कोणी दिले? भक्त प्रल्हादाने सांगितले, मातेच्या गर्भात असताना ज्याने माझे पोषण केले तोच विष्णू आजही माझे पोषण करत आहे. अहो, हिरण्यकशिपूला आता चिंता वाटू लागली. तो चिंतायुक्त झाला आणि गुरु शंडामर्क याच्याकडे धाव घेतली. शंडामर्कनी त्याला समज दिली की तुम्ही एवढ्या छोट्याशा बाळाला घाबरून चिंता कशाला करता, आम्ही त्याला बांधून ठेवू. अहो, एवढंच काय, गुरु शंडामर्क आपल्या विद्यार्थ्यांना सोडून दुसरे काम करण्यासाठी बाजूला निघाले. तेवढ्यात भक्त प्रल्हाद सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, म्हणजे मित्रमंडळींना सोबत घेऊन, भक्त प्रल्हाद म्हणायचा, सर्व प्राणी मात्रावर दया करा, प्रेम करा, त्याच्यानेच ईश्वर प्रसन्न होतो, तोच आपली रक्षा करतो. प्रल्हादाने पुढे सांगितलं की मी आईच्या गर्भात असतानाच विष्णूनी माझं रक्षण केलं. जेव्हा माझे पिताजी मंदराचल पर्वतावर तपस्या करण्यासाठी निघून गेले तेव्हा इंद्रादी देवांनी सर्व राक्षसावरती आक्रमण केलं. इंद्राने माझ्या आईला घेऊन जात होता तेव्हा नारदांनी इंद्रांना थांबवलं आणि माझ्या आईला म्हणजेच कयाधूला आश्रमामध्ये ठेवलं. आणि मी गर्भात असताना नारदजीने मला गर्भसंस्कार केले. तेव्हापासून मला विष्णू भक्ती करायला खूप आवडते. विद्यार्थ्यांचा त्याच्यावर अधिकच विश्वास बसला. प्रल्हादांनी सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व मंत्रपठण आणि भजन करून घेतले. ते सर्वजण महामंत्र हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे अशी तपश्चर्या करू लागले. तेवढ्यात गुरु शंडामर्क तिथे पोहोचले. त्याला खूप भीती वाटली की हिरण्यकशिपूने हे जर पाहिलं तर काय होईल आपलं, असं म्हणून प्रल्हादाला तो ओरडू लागला. पण प्रल्हाद व सर्व विद्यार्थी भक्तीमध्ये दंग झाली होती. शंडामर्कनी धावत जाऊन प्रल्हादचा हातच पकडला. जसं प्रल्हादाच्या हाताचा स्पर्श शंडामर्कला झाला, तोही त्या स्पर्शाने सोज्वळ झाला. तोही देवाचं नामस्मरण करून, विष्णूचं नामस्मरण करून तो नाचू लागला. त्याच दिवशी हिरण्यकशिपूने विचार केला की आज आपण आश्रमात जाऊन पाहूया की प्रल्हादाचं शिक्षण कुठपर्यंत आलेलं आहे. त्यासाठी त्यांनी पहिले एका सेवकाला पाठवून दिले. त्या सेवकाने पाहिलं की गुरुजी आणि विद्यार्थी सर्वजण विष्णूचा महामंत्र भजन करण्यामध्ये दंग आहेत. त्यांनी शंडामर्कला जागं केलं आणि शंडामर्कला हलवल्यानंतर जसं शंडामर्कचा स्पर्श त्याला झाला तो सुद्धा भक्तीने नाचू लागला. अहो, पहिला सेवक परत येत नाही म्हणून हिरण्यकशिपूने दुसरा सेवक पाठवला. दुसरा सेवकही जाऊन पाहतो तर तिथे सर्वजण नाचत आहेत. दुसरा सेवकही त्या शंडामर्कला जागा केला, हलवला. शंडामर्कला जसा त्या दुसऱ्या सेवकाचा स्पर्श होतो तोही भक्तीने सोज्वळ झाला. तोही नारायण नामामध्ये दंग होऊन तोही तिथे नाचू लागला. हिरण्यकशिपूला काही कळेना. आता हिरण्यकशिपूच स्वतः आश्रमात गेला. हिरण्यकशिपूने हा सर्व नामसंकीर्तनाचा प्रकार पाहिला, भक्तीचा प्रकार पाहिला आणि तो क्रोधित झाला. सर्वांचे भजन त्यांनी थांबवले. त्याने विचार केला की प्रल्हाद सर्व मुलांना बिघडवतो असे समजून त्याला अनेक दंड देण्याचे त्यांनी ठरवले. क्रूर बापाकडून आपल्याच मुलाचे प्राण घेण्याचं त्यांनी ठरवले. भक्त प्रल्हादाला उंच पर्वताहून खोल दरीत फेकून दिले गेले. तरीही भक्त प्रल्हाद सुखरूप खाली उडी मारल्यागत उभा राहिला.
अहो भगवान विष्णूने तिथे पण त्याचं रक्षण केलं. अहो एवढंच काय, त्याला विष पाजण्याचाही प्रयत्न केला तर त्या विषाचे अमृतामध्ये रूपांतर झाले. एवढंच नाही तर त्याला उकळत्या तेलामध्ये टाकले गेले तर ते तेल प्रल्हादाच्या स्पर्शाने चंदनासारखे थंड आणि सुगंधी झाले. त्याला माजलेल्या हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, पण जसं प्रल्हादाच्या समोर तो हत्ती गेला, प्रल्हादाचं दर्शन होताच गुडघे टेकून तो प्रल्हादाला नमस्कार करू लागला. अहो शेवटी कंटाळून हिरण्यकशिपूने आपल्या बहिणीच्या मांडीवर म्हणजे होलिकाच्या मांडीवर प्रल्हादाला बसवलं आणि त्याला अग्नीमध्ये टाकलं. चमत्कार असा झाला की ती हिरण्यकशिपूची बहीण होलिका जळून खाक झाली, पण त्या अग्नीमध्ये प्रल्हादाला काही सुद्धा जखम झाली नाही. म्हणजे अग्नीचा स्पर्शही त्या प्रल्हादाला होत नव्हता. मला सांगा, विष्णूची कृपा असेल तर अग्नीही काय करू शकत नाही, पृथ्वीही काय करू शकत नाही, वायू काय करू शकत नाही, आकाश काय करू शकत नाही, हत्ती काय करू शकत नाही. एवढे अत्याचार करून झाल्यानंतरही भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूच्या पायाचे दर्शन घेतले. हिरण्यकशिपूला म्हणजे आपल्या वडिलांना प्रणाम केलं. हिरण्यकशिपू म्हणाला, तू माझ्या पाया पडतो, दर्शन घेतो, पण तू माझे बोलणे ऐकत नाही. तू सतत नारायण नारायण म्हणतो. सांग, तुझा विष्णू नक्की आहे तरी कुठे? प्रल्हाद म्हणाला, पिताजी, माझा भगवान सर्वव्यापी आहे. प्रल्हाद पुढे म्हणाला, पिताजी, आपण स्वतःला वीर समजता, पण खरं वीर तर तोच आहे जो आपल्या आंतरिक दोषावरती विजय मिळवला, ज्याने आपल्या काम क्रोधावरती म्हणजे 6 दुर्गुणावरती विजय मिळवला, तोच खरा जग विजेता असतो. पिताजी रागावू नका, पण सत्य बोलतो. तुमच्या आतील हे 6 गुण त्याचा तुम्ही त्याग करा आणि नारायण नामाचं भजन करा, त्याचाच जीवाचा उद्धार आहे. हिरण्यकशिपू क्रोधित होऊन जोर जोराने ओरडू लागला, माझाच पुत्र असून मलाच उपदेश करतो, मलाच शिकवतोय. कुठे आहे तुझा राम, कुठे आहे तुझा विष्णू, कुठे आहे तुझा नारायण, सांग मला. भक्त प्रल्हाद म्हणाला, माझा विष्णू सर्वत्र आहे, माझ्यामध्येही आहे, तुमच्यामध्ये सुद्धा आहे. तो सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे. हिरण्यकशिपू म्हणाला, तो सर्वत्र आहे तर मग या दगडाच्या खांबामध्ये तो आहे का? हिरण्यकशिपू तलवार घेऊन ओरडू लागला, बोल, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, या खांबामध्ये सुद्धा माझा विष्णू आहे, नारायण आहे. हिरण्यकशिपूने आपल्या हातातील तलवार आणि आपल्या हातातील गदा घेऊन त्या स्तंभावरती प्रहार केला. तर काय, त्या खांबातून प्रचंड ध्वनी आवाज आला आणि जणू वीजच चमकत आहे, आभाळ फाटण्याचा आवाज येतोय, अशा पद्धतीचा आवाजाचा कडकडाट झाला आणि त्या खांबातून विशालकाय रूप धारण करून भगवान नरसिंह प्रकट झाले. बोलो नरसिंह भगवान की. हो, शरीर म्हणाल तर मनुष्याचे आणि मस्तक मात्र सिंहाचे अकराळ विक्राळ रूप होते. भगवान नरसिंहांनी आपल्या विशाल हातांनी हिरण्यकशिपूला पकडले आणि फरफटत राजवाडाच्या उंबरट्यावर घेऊन गेले. हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर आडवे पाडले. ही वेळ बघ, रात्रही नाही दिवसही नाही, याला संध्याकाळ म्हणतात. ना घरात आहे ना बाहेर आहे, याला उंबरवटा म्हणतात. ना शस्त्राने मारणार ना अस्त्राने मारणार, असं म्हणून त्यांनी आपल्याच हाताच्या नखाने हिरण्यकशिपूचं पोट फाडून टाकलेलं आहे आणि त्याचा वध केलेला आहे. भगवान नरसिंहाचा राग त्यानंतरही काही शांत होईना. सर्व देवादी देव चिंता करू लागले की आता भगवान नरसिंहांना शांत कोण करेल. पण हा लहान मुलगा भक्त प्रल्हाद नरसिंह भगवानचे जाऊन पाया पडला आणि नरसिंह भगवान त्वरित शांत होऊन गेले. अहो, ज्या पद्धतीने एखादी गोमाता आपल्या वासराला जशी चाटते, प्रेम करते, अगदी त्या पद्धतीने भक्त प्रल्हादावरती नरसिंह भगवान प्रेमपूर्वक बिलगू लागले. भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हणाले, तुझ्या वडिलांकडून तुझा खूप अत्याचार झाला आहे, आता मी खूप प्रसन्न आहे, काही पण वरदान माग, मी देण्यास तयार आहे. भक्त प्रल्हाद तर निष्काम भक्त होते, ते काय मागणार, पण ते संत होते, त्यांचा दयाभाव पहा. ते देवाला म्हणाले, देवा, तुम्ही माझ्या वडिलांचा तर वध केलाच आहात, पण त्यांची दुर्गती झाली नाही पाहिजे एवढं काहीतरी करा. त्यांना
सद्गती मिळावी हीच माझी इच्छा आहे, तेच तुम्ही वरदान म्हणून मला द्या. भगवान नरसिंह म्हणाले, प्रल्हाद, आजपर्यंत रावण असो, कंस असो, ना तर शिशुपाल असो, अशा अनेक दैत्याचा मी वध केला आहे. पण तू माझा सर्वश्रेष्ठ भक्त असल्यामुळे तुझ्या बापाला मी माझ्या मांडीवर घेतलं. माता पिता कितीही दुराचारी असू द्या, फक्त पुत्र सात्विक असल्यामुळे तुझ्या बापाला तुझ्यामुळे सद्गती मिळणार आहे, यात कसलीही शंका नाही. अहो, या भागवत ग्रंथामध्ये याचाही उल्लेख आढळतो की खऱ्या नामधारकाच्या 21 पिढ्यांचा उद्धार करण्याची ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. तुम्ही म्हणाल 21 पिढ्या कोणत्या? तर आपल्या आईच्या 7 पिढ्या, वडिलांच्या 7 पिढ्या आणि सासरच्या 7 पिढ्या, अशा एकूण 21 पिढ्याचा उद्धार करायची ताकद फक्त नामस्मरणामध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये अजूनही कुठली मोठी पोझिशन जीवनात नाही मिळाली तरी चालेल, पण नामधारक मात्र नक्की बना. चला तर मग आपणही संतांच्या मार्गावर मार्गक्रमण करून खऱ्या नामाच्या नामचिंतनात उरलेले आयुष्य व्यतीत करूया आणि आपल्या 21 पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी या प्रल्हादाचे आदर्श डोळ्यापुढे ठेवूया. आजचा हा नरसिंह अवतार कथा भाग आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, ही भक्त प्रल्हादाची कथा सर्वांना समजावी म्हणून ही कथा इतर ग्रुपला नक्की शेअर करा.